म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, 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 तुका म्हणे नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धरून तुका म्हणे हे लोकीचे व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरून राहो. आपल्याला आपल्या डोळ्यावर धुरी येते हो, आपल्याला गर्व येते, आपल्याला हंपणा येते आणि आपल्याला कुणाला काय मागावं तेही कळत नाही. आपण कुणालाही काही मागवतो, देवाची सेवा करायची, तिसऱ्याच देवाची, चौथ्याच देवाची. देव लय मोठे केले, आपण हजारावर देव केले, देव एकच आहे. आता तुम्हाला सांगतो, एक आमच्या विचारसागरामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. कुणाला काय मागावं तेही माणसाला कळत नाही. ती शीतळा देवी नावाची एक देवी होती, शीतळा देवी. आता शीतळा देवी म्हणजे इथं कुणाचं एखाद्या ताईचं नाव असलं तर इतर शीतळा देवी नाही, आमच्या बीड जिल्ह्यातली. हा, तर ध्यानात घ्या बाबा, शीतळा देवी इथली नाही, आमच्या इकडची नाही, तर आम्हाला परत जाऊ द्यायचं नाही. तुम्ही ऐका ना, इथल्या शीतळा देवीचं नाव घेतलं तर इथली नाही, आमच्या इकडची शीतळा देवी. म्हणजे काय केलं होतं, त्या शीतळा देवीला काय केलं, तर पूजा केली आणि त्या शीतळा देवीची पूजा करून ती देवी, आता ह्या तर आमच्या आई साहेब आहेत आमच्या, हे सोडून द्या, पण शीतळा देवी म्हणजे आपण कशा मूर्त्या करून बसवतो तशी शीतळा देवी होती. पण ती शीतळा देवी गाढवावर बसलेली होती. चित्र असतं की नाही, आता सिंहावर बसलेली देवी तशी गाढवावर बसलेली ही देवी होती. आता शीतळा देवी तशी गाढवावर बसलेली असल्यामुळे माझ्यासारख्याने त्याची प्रार्थना केली, हे शीतळा देवी मला काय कर, तर ती मग प्रसन्न झाली पूजा केल्यामुळं. आता पूजा केल्यामुळं प्रसन्न झाली, तर ह्या शीतळा देवीला ह्यानं काय मागावं, ते म्हणते मला एक घोडं दे, म्हणजे मला बसून जायला. अरे म्हणली मूर्खा, मलाच बसायला गाढव आहे आणि तू घोडं मागतस, तर तुला घोडं कुठून देऊ म्हणले, म्हणजे काय मागावं आपल्याला ते कळत नाही. तसं माय बाबा ध्यानात ठेवा, त्या भगवान परमात्माकडं जो भगवंत आहे त्या भगवंताची सेवा करून देवा माझं जन्म मरण कशाला चुकल